एकही थेंब पाणी न वापरता किंवा जराही सोडा न वापरता हलवाईसारखे कुरकुरीत गरम गरम कांदा भजी आज आपण बनवणार आहोत। आवाज ऐकताच तुम्हाला अंदाज आला असेल की हे भजी किती कुरकुरीत झालेले आहेत आणि याच्या अशा वाकड्या तिकड्या आकारामुळे याला खेकडा भजी सुद्धा म्हटलं जातं। तर चला, पावसाळा सुद्धा सुरू झालाय, गरमागरम कांदा भजी बनवायला सुरुवात करूया। भजी बनवण्यासाठी इथे मी एकदम पातळ पातळ असा उभा कांदा चिरून घेतलाय। 300 ग्रॅमच्या आसपास हे कांदे आहेत। 2 एकदम मोठ्या आकाराचे कांदे आणि एक मध्यम आकाराचा कांदा, असे 3 कांदे मी इथे उभे चिरून घेतलेले आहेत। कांदा चांगला पातळ चिरून घ्यायचा। सगळ्यात अगोदर हा चिरलेला कांदा एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि या कांद्यापुरता चवीनुसार मीठ घालूया। आता हाताच्या मदतीने कांदा तोपर्यंत दाबून दाबून असं चांगलं मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत कांद्यातलं पाणी बाहेर पडत नाही। मीठ घातल्यामुळे कांद्याला पटकन पाणी सुटायला मदत होते, त्यामुळे हे मीठ कांद्यामध्ये असं चांगलं दाबून दाबून मिक्स करून घ्यायचंय। आणि काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता कांदा छान मऊ झालाय आणि त्यातून सगळं पाणी असं बाहेर पडतंय। ही पद्धत वापरल्यामुळे कांदा भजीला खेकड्यासारखा वाकडा तिकडा आकार येण्यामध्ये मदत होते आणि त्यासोबतच भजी एकदम हलवाईसारखी कुरकुरीत तयार होतात। आता यात घालूया पाव चमचा ओवा आणि एक मध्यम आकाराच्या वाटीने बेसन घेतलेलं आहे। हळूहळू करून आपल्याला बेसन मिक्स करायचं आहे, म्हणजे आपल्याला अंदाज येईल। तर अर्ध बेसन मी ठेवते, अर्धी वाटी बेसन मी इथे घातलेलं आहे। भजी कुरकुरीत होण्यासाठी अजून एक पदार्थ घालायचा, ते म्हणजे तांदळाचं पीठ 2 चमचे। मसाल्यांमध्ये घालूया छोटा पाव चमचा हळद, छोटा पाव चमचा गरम मसाला आणि एक छोटा चमचा लाल मिरची पावडर, त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर। आणि हे सगळे पदार्थ आता चांगले मिक्स करून घ्यायचे। यात आता अजिबात पाणी घालायचं नाहीये, जे कांद्याला पाणी सुटलेलं आहे त्याच पाण्यामध्ये हे बेसन मिक्स करून घ्यायचंय। जर तुम्ही चुकूनही पुन्हा थोडंसंही पाणी यात घातलं तर मग भजी जराही कुरकुरीत होणार नाहीत आणि नरम नरमच पडतील ते। त्यामुळे तुम्हाला जशी पद्धत सुरुवातीपासून दाखवलेली आहे तशाच पद्धतीने फॉलो करा, म्हणजे भजी छान कुरकुरीत तयार होतील हलवाईसारखे। आता मी जे उरलेलं वाटीमधलं पीठ होतं बेसनचं, तेही हळूहळू करून ह्यात घातलं आणि मिक्स करून घेतलं। आधी मी कांद्यापुरतंच मीठ घातलेलं, त्यामुळे मी पुन्हा आता बेसन वगैरे घातले तेवढ्यापुरतं थोडंसं मीठ घातलं आणि शेवटला 3 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या। आता हे मिक्स करून घेऊया। पूर्ण 1 वाटी इथे बेसन लागलेलं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ। तुम्हाला जराही इथे सोडा वगैरे वापरायची गरज पडत नाही। आता हे मिश्रण तयार आहे भजींसाठी। आता तुम्हाला हवंय तशा आकारामध्ये हे भजी तुम्ही तेलात सोडू शकता, गोल आकारात सुद्धा सोडू शकता। तर इथे मी अशा पद्धतीने तेलामध्ये सोडून घेते भजी। कांदा भजी तळताना मध्यम गरम तेलामध्ये सोडायचं, कारण कांदा भजी जर जास्त गरम तेल असेल तर लगेच ते करपतात। आणि हे पाहू शकता मी असं हातावर थोडंसं असं हे मिश्रण पसरवलंय आणि अशा पद्धतीने तेलामध्ये हे मी सोडते। मध्यम गॅसवर हे आपल्याला एका बाजूने जराही न हलवता 1.5 ते 2 मिनिटसाठी फ्राय करून घ्यायचे आहेत। हे पहा, असा सोनेरी हलका रंग यायला पाहिजे। असा रंग आला की भजी पलटून घ्यायची आणि बारीक गॅसवर तळायची नाहीत, नाहीतर ते तेलकट होतील। आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा पुन्हा आपल्याला अशाच पद्धतीने 1.5-2 मिनिटसाठी फ्राय होऊ द्यायचे आहेत आणि मग आलटून पालटून सगळ्या बाजूने असा सोनेरी रंग येईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे आहेत। जर जास्त वेळ ही भजी ठेवलीत तर मग त्याचा रंग बदलतो, बाहेर काढल्यानंतरही ते गरम असल्यामुळे शिजत असतात, त्यामुळे अजून रंग बदलू शकतो आणि मग भजी खाताना सुद्धा कडू लागतात। त्यामुळे व्हिडिओत दिसतायत तशा हलक्या सोनेरी रंगावर हे भजी तळून घ्या। तळून झालेली भजी टिश्यू पेपरवर काढून घेऊया। तुम्ही आता इथे भजींचा आकार सुद्धा पाहू शकता आणि अशा आकारामुळे सुद्धा यांना खेकडा भजी म्हटलं जातं। तर असेच भजी तुम्ही जेव्हा हलवाईकडे जाल तेव्हा तुम्हाला पाहायला मिळतील। रंग सुद्धा सेम असाच असतो आणि आकार सुद्धा, त्यासोबतच असेच कुरकुरीत हे भजी तुम्हाला हलवाईकडे खायला मिळतात। घरीच एवढं सुंदर भजी तयार होत आहेत, तर बाहेर न जाता घरच्या घरीच भरपूर असे भजी तयार करा आणि त्याचा स्वाद घ्या। पावसाळा सुद्धा सुरू आहे आणि त्यात गरमागरम भजी, त्यासोबत चहा, याची वेगळीच मजा। भजी किती कुरकुरीत झालेले आहेत हे तुम्हाला आवाजावरूनच कळलं असेल। तर मस्त गरमागरम भजी तयार झालेले आहेत। रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा, ट्राय सुद्धा करा।
आणि हां, माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील ना तर व्हिडिओला हाईप नक्की करा, म्हणजे वेगवेगळ्या रेसिपीज बनवण्यासाठी मला सुद्धा मोटिवेशन मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.